केंद्र सरकार ने गाइडलाइंस फॉर रेगुलेशन ऑफ कोचिंग सेंटर्स नाम से कोचिंग सेंटर के लिए नई गाइडलाइंस जारी की है, परंतु इस गाइडलाइंस के कुछ मुद्दे अव्यवहारिक है। गाइडलाइंस के अनुसार 16 वर्ष से कम आयु के विद्यार्थी अब कोचिंग क्लासेस नहीं जा सकेंगे, जिसका CCTFM ने विरोध किया है। आज इथे नागपूर जिल्ह्याने जी एक पत्रकार परिषद ठेवली ते म्हणजे केंद्राकडून आलेला जो कायदा आहे त्याच्या म्हणजे याच्यावरच ही सगळी आजची म्हणजे परिषद होती। आमचं म्हणणं एवढंच आहे की केंद्राने जो 16 वर्षाचा जो कायदा दिला की 16 वर्षाखालील मुलांना कोचिंगमध्ये घ्यायचं नाही, राईट। आमचं म्हणणं आहे की 16 वर्षाचा मुलाला जर तुम्ही बंद केलं तर ॲक्च्युली मुलाचं जे बेसिक फाउंडेशन आहे ते तर 16 वर्षापर्यंतच आहे। 16 वर्षापर्यंत मुला बेसिकली चांगला स्ट्रॉंग बनतो। जर तुम्ही त्याला जे बंद केलं तर मग पोरगा बेसिकली स्ट्रॉंग कसा होईल? आणि शासन म्हणतो की मुलं आत्महत्या करतात। आमचं म्हणणं आहे की आतापर्यंत दाखवा की कोणत्या 16 वर्षाच्या खालील मुलांनी कोचिंगमध्ये आत्महत्या केली, कोणती आत्महत्या केली। जे काही होत आहे ते JEE नीट किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे आहे तिथे सगळं होत आहेत। मग त्याच्यावर तुम्ही हे करा। आम्हाला मान्य आहे, शासनाचे बरेच नियम आम्हाला मान्य आहे, पण 16 वर्षाखालील मुलांची शिकवणी हा आम्हाला बिलकुल मान्य नाही आहे। कारण की आमचे जे खाजगी जे क्लासवाले लोक आहे यांचा उदरनिर्वाह पूर्ण 70 ते 80% जे आहे महाराष्ट्रामध्ये लोक, हे सगळं यांचा व्यवसाय याच्यावर डिपेंड आहे, पूर्ण घर याच्यावर डिपेंड आहे। तर मग हा व्यवसाय हा जो नियम आहे हा आम्हाला शासनाचा मान्य नाही आहे। शासनाने कुठेतरी या नियमाला हे करावं, विचार करावा आणि याला आम्हाला आणखी याच्यामध्ये काही करून सरसकट बंद नका एक त्याचा काही मार्ग काढावा, जे जारी करून आम्हाला तुम्ही परमिशन द्यावी। बाकीचे आम्हाला बरेच नियम मान्य आहे। आम्हालाही वाटते की आम्ही एका रेग्युलेशनमध्ये यावं, आम्हाला कुठेतरी एक मान्यता मिळावी, हे आम्ही सगळं मान्य करतो आहे। पण 16 खालील जो विषय आहे तो आम्हाला बिलकुल कोणाला मान्य नाही आहे आणि याच्यावर आम्ही सगळ्या खासदारांना, महाराष्ट्रामध्ये जेवढे काही खासदार आहे, जेवढे काही मंत्री आहे, सगळ्यांना आम्ही निवेदन पाठवलेले आहे। केंद्राला पण आमचे निवेदन गेलेले आहे की बा तुम्ही याच्यावर परत विचार करा, फेरविचार करा आणि आमच्यावर हा नियम लादू नका। ॲटलिस्ट 16 वर्षाखाली तरी शिकवणी बंद करू नका। आम्ही कोणत्याच पालकाला हे करत नाही की आमच्याकडे पोरं पाठवा। पालक स्वतःहून पाठवतात, कारण त्यांना वाटतं की कोचिंगमध्ये गेल्यानंतर किंवा ट्युशन गेल्यानंतर मुलगा हा बेसिकली स्ट्रॉंग होतो। कारण हा जो शाळेचा सिलेबस आहे हा शाळेमध्ये पूर्णच नाही होत। जो सिलेबस तयार केला शासनाने आतापर्यंत तो शाळेमध्ये होत नाही, तर आम्ही कोचिंगवाले सगळं करून घेतो आहे। आमचा हाच विचार आम्ही करून घेतो आहे, पोरांना बेसिकली स्ट्रॉंग बनवतो आहे। मग जर आम्ही सगळं करतो आहे आणि शासनाची आम्ही पॅरलल व्यवस्था आहो, तर मग ह्याच्यामध्ये आम्हाला आमच्यावर अन्याय का? आम्ही हा स्वतः स्वयंरोजगार तयार केलेला आहे। म्हणून आम्हाला शासनाला एवढी माझी विनंती आहे की बा या नियमावर परत विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळण्यात यावा।